नमस्कार. आज आपण मालवणी पद्धतीचे कोळंबी सार किंवा कोळंबीची रस्सा भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत. हा एक सिक्रेट इन्ग्रेडियंट टाकून कोळंबी सार अगदी कोणताही मसाला न वापरता इतका सुंदर बनवू शकतो. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आता इथे मी अर्धा किलो कोळंबी घेतली आहे. ती आपण पहिल्यांदा स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत. एकदा किंवा दोनदा ही कोळंबी एकदा स्वच्छ पाण्याने पहिल्यांदा धुवून घ्यायची. त्यानंतर आता ही कोळंबी जरी आपण फिशवाल्याकडून किंवा मच्छीवालीकडून सोलून आणलेली असेल तरी सुद्धा कोळंबीमध्ये एक काळा धागा असतो जो आपल्याला व्यवस्थितपणे स्वच्छ करावा लागतो. तर अशा पद्धतीने कोळंबी धरली की मागच्या साईडला असा आतमध्ये एक काळा धागा असतो, तो आपल्याला 2 बोटांमध्ये धरून असा ओढून काढायचा आहे. हा काळा धागा म्हणजेच कोळंबीची घाण असते. ओढून शक्यतो पूर्ण धागा निघत नाही. तर अशा पद्धतीने कोळंबीला वरच्या बाजूने थोडा कट द्यायचा आणि हा धागा अलगदपणे काढून घ्यायचा. अशा पद्धतीने सर्व कोळंबी व्यवस्थित साफ करून घ्यायची. हा काळा धागा काढायला अजिबात विसरायचं नाही. जर हा काळा धागा असाच ठेवून आपण कोळंबी खाल्ली तर बऱ्याच लोकांना पोट खराब होण्याचा त्रास होतो. तर अशा पद्धतीने मी सर्व कोळंबीमधील हे काळे धागे स्वच्छ करून घेतलेले आहेत. आता हे सर्व काळे धागे काढून झाले की आपण पुन्हा एकदा कोळंबी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत. आता इथे मी कोळंबी एका बाउलमध्ये घेतली आहे. आता आपल्याला कोळंबीला 4 ते 5 चमचे कोकम आगळ लावून घ्यायचे आहे. जर तुमच्याकडे कोकम आगळ नसेल तर तुम्ही आपल्याकडे घरात जे कोकम असतं ते पाण्यामध्ये भिजत ठेवा आणि ते पाणीसुद्धा कोळंबीला लावू शकता. आणि अगदीच कोकमही नसेल तर मग अर्ध्या लिंबाचा रस आणि थोडंसं मीठ लावून कोळंबी आपल्याला एक 15 ते 20 मिनिटं साईडला ठेवायची आहे. कोकम आगळ किंवा कोकमचं पाणी लावल्यामुळे कोळंबीचा उग्रवास नाहीसा होतो. आता मी हे कोकम आगळ लावून एक 15 ते 20 मिनिट कोळंबी अशीच साईडला ठेवून देणार आहे. तोपर्यंत आपण रश्श्यासाठी लागणारं वाटण बघूयात. कोळंबीचा सार किंवा रस्सा बनवण्यासाठी सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे तो म्हणजे ही मिरची. ह्या मिरचीला संकेश्वरी मिरची म्हणतात. मिरचीची जिथे दुकाने असतात, आपल्याला जिथे मसाल्याचे साहित्य मिळते त्यांच्याकडे ही मिरची इझिली अवेलेबल असते किंवा काही किराणा मालाच्या दुकानामध्ये सुद्धा ही मिरची मिळते. तर ही मिरची एक 13 ते 15 मिरच्या आपल्याला 15 ते 20 मिनिट पाण्यामध्ये भिजत ठेवायच्या आहेत. अगदी अर्धा तास जरी भिजवलं तरीही चालते. ह्या मिरचीला सुंदर असा रंग असतो, चव असते आणि तिखटही असते. तर आपल्याला ही मिरची एक 15 ते 20 मिनिटं अगोदर भिजत ठेवायची आहे. आणि त्यानंतरनं मिरची छान भिजली की मिरचीमधील ज्या बिया असतात त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. कारण बियांमुळे वाटण थोडेसे घट्ट होते किंवा बिया वाटणामध्ये चांगल्या लागत नाही. तर ह्या मिरचीतल्या आपल्याला सर्व बिया काढून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने मी सर्व मिरच्यांमधील बिया काढून घेतल्या आहेत आणि नंतर आपण ह्या मिरचीचा वापर वाटणामध्ये करणार आहोत. आता वाटणासाठी मी इथे 1 वाटी ओला नारळ घेतला आहे. आपल्याला हे सार बनवताना ओला नारळच वापरायचा आहे. त्यानंतर 2 मीडियम आकाराचे टोमॅटो कट करून घेतले आहेत. 1 मीडियम आकाराचा कांदा कट करून घेतला आहे. थोडीशी कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या, अर्धा ते 1 इंच आलं आणि एक 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत. आता हे सर्व साहित्य आपण मिक्सरमध्ये टाकून घेऊ. आता त्यामध्ये आपल्याला एक अर्धा ते पाऊण चमचा बडीशेप, 1 चमचा धने आणि चिमूटभर किंवा एक पाव चमचा हळद घालायची आहे. त्यानंतर आपण ज्या संकेश्वरी मिरच्या भिजवून घेतल्या होत्या त्या आपण त्यामध्ये घालणार आहोत. आता मी थोडे थोडे पाणी घालून हे वाटण एकदम बारीक असे वाटून घेणार आहे.
जितके बारीक शक्य असेल तितके बारीक आपल्याला हे वाटण वाटून घ्यायचे आहे। तुम्ही पाहू शकता वाटणाला किती सुंदर असा रंग आलेला आहे। आता ही आपण जी कोळंबी कोकम आगळमध्ये भिजत ठेवली होती ती आपण एका पाण्याने हलकीशी धुवून घेणार आहोत। आता इथे मी गॅसवरती एक पातेलं गरम करून घेतले आहे आणि त्यामध्ये अंदाजे 2 ते 3 पळी तेल टाकून घेतले आहे। आता तेल गरम झाले की आपल्याला त्यामध्ये थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण कोळंबी टाकून घेणार आहोत। कोळंबी टाकल्यानंतर 2 ते 3 मिनिट आपण तेलामध्ये ही कोळंबी छान अशी परतून घेणार आहोत। कोळंबी चांगली परतली की आपण जे वाटण वाटून घेतले आहे ते आपण ह्या कोळंबीमध्ये टाकणार आहोत आणि बारीक गॅसवरती वाटण छान असे परतून घेणार आहोत। हे वाटण व्यवस्थित 5 ते 10 मिनिट बारीक गॅसवरती परतून घ्यायचे। जोपर्यंत वाटणाला छान असं तेल सुटत नाही तोपर्यंत हे वाटण बारीक गॅसवरती परतून घेत राहायचं। आता ह्या वाटणाला छान असे तेल सुटले आहे। आता आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ, 3 ते 4 कोकम आणि 5 ते 6 कढीपत्त्याची पानं टाकून घेणार आहोत। कढीपत्त्याची पाने टाकणे ऑप्शनल आहे। त्यानंतर परत एकदा वाटण छान असे परतून घेणार आहोत। आता ह्या ठिकाणी जर तुम्हाला भाजीची कन्सिस्टन्सी पातळ करायची असेल तर तुम्ही ह्यामध्ये थोडेसे उकळलेले पाणी टाकू शकता आणि त्यानंतर झाकण ठेवून आपल्याला ही भाजी छान अशी शिजवून द्यायची आहे। जोपर्यंत आपली कोळंबी व्यवस्थित शिजत नाही तोपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहे। मध्ये मध्ये झाकण उघडून हे परतत राहायचे जेणेकरून वाटण खाली लागणार नाही। आता ह्या ठिकाणी तुम्ही थोडीशी भाजी टेस्ट करून बघा। जर तुम्हाला भाजी अजून तिखट हवी असेल तर तुम्ही यामध्ये लाल तिखट टाकू शकता। अशा पद्धतीने कोळंबी सार किंवा कोळंबीचा रस्सा रेडी आहे। हे कोळंबीचं सार गरम गरम भाताबरोबर किंवा चपातीबरोबर अतिशय सुंदर लागते। गरम गरम भात, त्याच्यावर कोळंबीचं सार आणि वरतून थोडंसं लिंबू पिळून हे कोळंबीचं सार तुम्ही घरी नक्की बनवून बघा आणि खाऊन बघा। तर तुम्हाला आजची ही कोळंबी सारची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत असेच चमचमीत खा, प्या आणि मस्त राहा। धन्यवाद।